नमस्कार श्रोते हो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 21. माझ्या बुद्धीवरील तमोरूपी अंधार तूच दूर केलास. 21वा अध्याय हा कळसाध्याय आहे. ह्यात पूर्ण कथासाराचे सार आहे. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजाननपदी त्याच्या दुःख संकटांची होळी होतेच हे निसंशय. मंदिर बांधत असताना एक मजूर शिखरावर काम करीत होता. एक मोठा दगड मिस्त्रीला देताना त्याचा तोल गेला. 30 फुटांवरून तो खाली पडला. लोकांना वाटले तो मेला, पण आश्चर्य म्हणजे त्याला काहीच लागले नाही. चेंडू कसा झेलतात तसे त्याचे झाले. मजूर म्हणाला, माझा झोप गेला तेव्हा एकाने मला धरले, पण जमिनीला ज्या क्षणी माझे पाय लागले तेव्हा मला तो दिसलाच नाही. समर्थांनीच त्याला वाचवले. रजपुताची एक बाई जयपूरहून आलेली, तिला भूताची बाधा झालेली. दत्तात्रेयांचा तिला दृष्टांत झाला की रामनवमीला तू शेगावी जा. तिथे संत सद्गुरू गजानन आहेत, ते तुला देतील पिशाच्यापासून मुक्ती. आपल्या 2 मुलांना घेऊन ती रामनवमीला शेगावी आली. प्रतिपदेपासून उत्सवाला सुरुवात झाली. सभा मंडपाचे काम उत्सवानिमित्त तिथे चालू होते. मोठमोठे दगडाचे खांब उभे केलेले होते. श्री रामजन्मानंतर प्रसाद मिळवण्यासाठी अपार गर्दी झालेली होती. ती गर्दी रजपूत बाईला सोसली नाही. ती दगडाच्या खांबाच्या आश्रयी गेली तर तो खांब तिच्याच शरीरावर कोसळला. तिचा प्राण गेला असं वाटलं. खांबाखाली लहान 2 मुले दिसली. 10-20 जणांनी खांब उचलला. ख्रिश्चन पण शस्त्रविद्येमध्ये निपुण अशा लोबोबाईकडे तिला पाठवले. उपचार केल्यावर लोबोबाई म्हणाल्या, ह्यांना कुठेच मार लागला नाहीये, बाईचा प्राण वाचलाय. भूतास खरी मुक्ती दिली गजाननाने. असेच एका उत्सवात नाईक नवऱ्याच्या मस्तकावरी तो मंडप सोडत होता तेव्हा लाकडी गील पडला, पण स्वामींच्या कृपेने कुठेही आघात झाला नाही. नाईक नवरा वाचला. कृष्णाजी पाटलाचा पुत्र रामचंद्र समर्थांचा परमभक्त. एक दिवस गोसाव्याच्या रूपात गजानन स्वामी त्याच्या घरी आले. अरे, मला भूक लागली आहे, जेवायला दे ना, असे म्हणून रामचंद्राला त्यांनी हाक मारली. रामचंद्र लगेच दारावर आला. तो भाविक होता. निरखून त्याने गोसाव्याला पाहिलं तर गजाननाचा भास झाला. तो त्याला घरी घेऊन आला. जेवायला बसायला पाट दिला. पायांची पूजा केली. गोसावी पाटलाला म्हणाला, ऐक, तू कर्जाची चिंता करू नकोस, हेच सांगायला आलोय. गोदावरी कधी उन्हाळ्यात कोरडी होते का सांग बरं. सुग्रास भोजन दे मला. मर्जी वाटली तर एखादे पांघरूण घाल अंगावर. पाटलाने ताट वाढून आणले. गोसावी प्रेमाने जेवला. 5 रुपये दक्षिणा ठेवलेली बघून म्हणाला, मला नको दक्षिणा, तू गजाननाच्या मठात योग्य ती सेवा कर. तुझी बायको सतत आजारी पडते ना, तीही होईल बघ बरी. तुझ्या मुलाला बोलाव, त्याच्या हातात ताईत बांधतो, म्हणजे चेटूक भूत यांची बाधा होणार नाही. पाटील की तुझे वतन, त्याचा अतिसावधपणे उपयोग कर. दांभिकाच्या नादी लागू नकोस. बाहेरून फणसासारखा राहा, पण मनातून गोड गरेच राहा. मी रात्रंदिवस तुझ्या पाठीशी आहे जाण. असे म्हणून गोसावी जाऊ लागला. दरवाजाच्या बाहेर पडता अंतर्धान पावला. रात्री स्वप्नात येऊन महाराज गोसाव्याच्या रूपात आलेले या वचनाचा महाराजांनी त्याला दृष्टांत दिला. धन्य गजानन माऊली. श्री गजानन चरित्र हे पवित्र असून तारक आहे. अनुभव येण्यासाठी सबळ निष्ठा हवी. या ग्रंथाची अवतरणिका. प्रत्येक अध्यायात काय काय आपण गोष्टी पाहिल्या त्या पाहूया. अध्याय 1. मंगलाचरण. कृष्ण मुसळादेवी वंदन. माघ सप्तमीला समर्थ शेगावी आले. देवीदासाच्या सदनाजवळ प्रथम दिसले. बंकटलाल आणि दामोदर दोहो धन्य झाले महाराजांच्या दर्शनाने. अध्याय 2. गोविंदबुवांच्या कीर्तनाचा उत्तरार्ध महाराजांनी पूर्ण केला. पितांबर शिष्याला रस्त्यात चमत्कार दाखवला. बंकटलालच्या सदनी महाराज राहायला गेले. अध्याय 3. गोसाव्याने गांजाचा नवस केला. महाराजांनी त्याची इच्छा पूर्ण केली. तिथून गांजाची प्रथा पडली. जानरावांचे गंडांतर तीर्थ प्राशन करून टळले. मृत्यूच्या प्रकारांचे कथन. विठोबाला ढोंग करत असल्याने मार दिला. अध्याय 4. जानकी रामाने चिलिमीसाठी विस्तव नाकारला. चिंचवण्यात किडे पडले. जानकी रामाने समर्थांना केली विनंती. चिंचवणी पूर्ववत झाली. चंदूचे उतरंडीवरील 2 कान्होले महाराजांनी स्वीकारले. चिंचोलीच्या माधवाला मोक्षप्राप्ती. शिष्यांकडून वसंत पूजेचा थाट केला. अध्याय 5. महाराज पिंपळगावच्या शंकर मंदिरात पद्मासन घालून बसले. गुराख्यांनी सुंदर पूजा केली.
बंकटलाल महाराजांना घेऊन शेगावी परत आला. महाराज भास्कराला तारावया अकोल्याला गेले. कोरड्या विहिरीला पाझर फुटला. अध्याय 6. मळ्यात कणसे खायला गेले असता महाराजांना मधमाशा चावल्या. बंकट खरा भक्त पुढे धावला. महाराजांनी नरसिंगजींची भेट घेतली. वज्रभूषणावर कृपा चंद्रभागे तिरी केली. मारुती मंदिरात राहायला समर्थ गेले. अध्याय 7. पाटील मंडळींना समर्थांचा अधिकार समजला. उसाच्या चमत्काराने पाटलांचा अहंकार संपला. कडताजी पाटलाला भिक्या नावाचा पुत्र दिला. आम्रभोजन व्रत पाटलाने केले. अध्याय 8. देशमुख पाटील दुफळी माजली. खंडू पाटील निर्दोष सुटले. तेलंगी ब्राह्मणांना वेद म्हणून दाखवला. कृष्णाजीच्या मळ्यात महाराज राहू लागले. ब्रह्मगिरी गोसाव्याला नैनम छिंदंतीचे खरे रहस्य सांगितले. जळत्या पलंगावर बसून महाराजांनी. अध्याय 9. द्वाड घोडा शांत झाला. दासनवमीला बाळापुरी येऊन बाळकृष्णाच्या घरी जाऊन रामदासांचे दर्शन घडवले. अध्याय 10. गणेश अप्पाने संसार सुख सोडून गजानन सेवेचे व्रत स्वीकारले. बाळाभाऊला उपरती छत्रीने मारून परीक्षा घेतली. गणेश खापर्डे यांना शुभाशीर्वाद दिला. द्वाड गाय शांत केली. अध्याय 11. भास्कराला कुत्रे चावले. श्यामसिंगाच्या अडगावी महाराज आले. वैकुंठासी गेला भास्कर. कावळ्यांना आज्ञा केली महाराजांनी. वाचवले गणूचे प्राण सुरुंग विहिरीतील उडवताना. अध्याय 12. बच्चूलालाची सेवा स्वीकारली. पितांबर कोंडोलीला गेला. वटलेल्या आंब्याच्या झाडास पितांबराने पालवी आणली. भंडाऱ्यामध्ये पर्जन्य घोटाळा. श्यामसिंगाने समर्थांना सर्व इस्टेट अर्पण केली. प्लेगची गाठ पुंडलिकाची निमाली. अध्याय 13. गोसावी गंगाभरतीचा महारोग शमला. बंडू तात्याला भूमीत धन सापडले. नौका फुटता नर्मदेने प्राण वाचवले. अध्याय 14. माधवनाथाला शिष्याकडून विडा पाठवला. अध्याय 15. शिवजयंती उत्सव. टिळकांना भाकरीचा प्रसाद पाठवला. गीता रहस्य ग्रंथ उदयास आला. श्रीधर काळे स्वदेशी राहिला. अध्याय 16. पुंडलिकाला झामसिंगा हस्ते पादुका पाठवल्या. तुकारामाचा छर्रा मंदिराच्या आजूबाजूची स्वच्छता 14 वर्ष करून आपोआप पडला. अध्याय 17. समर्थ गाडीतून नग्न गेले म्हणून खटला भरला. महेताबशा पंजाबला गेला. बापूरावाच्या पत्नीला भानामतीपासून वाचवले. अध्याय 18. बायजाची कथा. कवर डॉक्टरचा फोड बरा झाला. बापूनाला विठुरायाचे दर्शन घडवले. कवठे बहादूरच्या गावकऱ्याला मरीच्या आजारातून वाचवले. कर्मठ ब्राह्मणाने महाराजांच्या चरणी वंदन करून अहंकाराला त्यागिले. अध्याय 19. गोपाळ बुटीच्या इथून नागपुरातून हरी महाराजांना परत घेऊन आला. खळ्याचे संरक्षण केले. निमोणकरांना दर्शन दिले. हरी जाखड्याचे लग्न झाले. ऋषी पंचमीला महाराजांनी समाधी घेतली. अध्याय 20. समाधी स्थापनेनंतर पण भक्तांना विविध अनुभव आले. अध्याय 21. समाधीचे काम पूर्ण करण्यासाठी सर्व भक्त वर्गणी गोळा करत होते. हजारो भक्तांनी वर्गणी दिली. गणाजी, गंगाराम, कुकाजी नंदन, हरी पाटील ही प्रमुख नावे. मठाची उभारणी उत्तम झाली. खोल्या, स्वयंपाकघर, कचेरी अशा प्रकारे उत्तम मांडणी झाली. वेगवेगळ्या करांवर धार्मिक कर लावला. मठाच्या बांधणीसाठी लोकांनी धार्मिक कर आनंदाने दिला. शतचंडीचे मोठे कार्य किसनजी शेटजींनी ठरवलेले. त्या दिवशी बंकटाची तब्येत बिघडली. सर्व भक्त काळजीत पडले. बंकटलाल आपल्या पुत्राला म्हणाला, घाबरू नकोस अजिबात. माझे तारणहार समाधीशी बसले आहेत. ते विघ्न येऊनही देणार. आणि तेच सत्य झाले. एका बाईमधील पिशाच्य बाधा या शतचंडीमध्ये निमली. अनेक भक्तांनी समर्थांपुढे यज्ञ केले. महाराजांवरील निष्ठा कमी झाल्यावर शेगावमध्ये दुष्काळ आलेला. जेव्हा महाराजांवरील निष्ठा पूर्ववत झाली तेव्हा शेगाव परत सुखसंपन्न झाला. वर्षातून एकदा तरी महाराजांचे शेगावी दर्शन घ्यावे. जो संकटकाळी श्रद्धेने या कथासाराचे मनापासून पारायण करेल त्याला महाराजांचे आशीर्वाद मिळतील. मनापासून हाक मारा. वरवरची तात्पुरती भक्ती नको. दिवस कोणताही ठरवा, पण भाव मात्र खरा ठेवा. 13 एप्रिल 2021ला गुढीपाडव्याच्या दिवशी या ग्रंथाचे अर्पण मी महाराजांना करत आहे. गुरुवारी एकतरी अध्याय वाचावा म्हणजे आपल्याभोवती सतत महाराजांचे कवच असेल. महाराज अशीच कृपा सर्व भक्तांवर ठेवा. हृदयापासून पूर्ण श्रद्धेने तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा स्वीकार करा. 21व्या कथासाराचा अध्याय इथे पूर्ण होतो. तसेच श्री गजानन विजय ग्रंथ कथासारही येथे पूर्ण झालेले आहे. गण गणात बोते, गण गण गणात बोते,
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.